आई यल्लम्मा मातेची जत्रा आणि पालखी सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी यल्लम्मा मातेची महाआरती करण्यात आली। यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। पंचशील धम्मध्वज दिनानिमित्ताने अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे पंचशील धम्म यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शांती संदेश रॅली काढण्यात आली। अत्यंत शिस्तबद्ध रीतीने शेकडो अनुयायांनी यात सहभागी होऊन शांतीचा संदेश दिला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप करून केंद्र सरकारच्या विकसित भारत रथाला शेतकऱ्यांनी विरोध केला। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील केंद्र सरकारच्या विकसित भारत रथाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात काय विकास कामे केली असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला। पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेने शहरातील पेट्रोल पंपावर नागरिक एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। 10 जानेवारी नंतर पेट्रोल पंप बंदच्या अफवेने पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली। मात्र पेट्रोलची उपलब्धता असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने विनंती केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन अनेक वर्ष झाली, परंतु या जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बनली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन समस्या लवकर सोडवावी अशी विनंती केली। आई यल्लम्मा मातेची जत्रा आणि पालखी सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी यल्लम्मा मातेची महाआरती करण्यात आली। यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती। पंचशील धम्मध्वज दिनानिमित्ताने अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे पंचशील धम्म यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शांती संदेश रॅली काढण्यात आली। अत्यंत शिस्तबद्ध रीतीने शेकडो अनुयायांनी यात सहभागी होऊन शांतीचा संदेश दिला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोप करून केंद्र सरकारच्या विकसित भारत रथाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील केंद्र सरकारच्या विकसित भारत रथाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला। केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात काय विकास कामे केली असा प्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी केला। पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेने शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली। 10 जानेवारी नंतर पेट्रोल पंप बंदच्या अफवेने पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली। पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेने शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी एकच गर्दी केली। 10 जानेवारी नंतर पेट्रोल पंप बंदच्या अफवेने पेट्रोलच्या टाक्या फुल करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली। मात्र पेट्रोलची उपलब्धता असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आवाहन केलंय। मराठी पाट्या लावा अन्यथा कठोर कारवाई होणार, छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तांचा आदेश। छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व दुकानांवर आणि कार्यालयांवर 15 दिवसात मराठी पाट्या लावा, नाहीतर कडक कारवाई करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त श्रीकांत यांनी दिले। पोलीस दलात महिलांवर अत्याचार होत असल्याचा अपप्रचार होत असल्याचे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी स्पष्ट केले। महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून अत्याचाराच्या आरोपाने खळबळ उडाली आहे। मात्र महिलांवरील अत्याचाराचे आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळले।
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर रस्त्याच्या मागणीसाठी युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। अंगावर पेट्रोल ओतून आग लावून घेण्याचा युवकाने प्रयत्न केलाय। गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याच्या मागणीचं निवेदन देऊनही रस्ता तयार केला जात नसल्याने त्याने हे पाऊल उचललं। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलंय। अमरावतीतील दारू दुकानांविरोधामध्ये आझाद समाज पार्टी आक्रमक झाली। यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। या आंदोलनामुळे बडनेरा रोडवरील वाहतूक थांबल्याचे सुद्धा पाहायला मिळाले। लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अंगणवाडी सेविकांना बडतर्फीच्या नोटिसा देऊनही जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या नाहीत। उलट जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 आणि मदतनीसांना 20,000 रुपये मानधन आणि कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याची मागणी या सेविकांची आहे। प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उज्ज्वल निकमांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 889 जणांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यात 534 विशेष निमंत्रित असून उद्योग, कला, क्रीडा तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यात समावेश आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले। अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे अशी स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब यांचे स्वप्न होते। स्वर्गीय आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती, असं शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले असून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे। बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। गुजरात सरकारने 11 दोषींच्या शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला। बिल्किस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांची शिक्षा कमी करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता। त्याविरोधात खुद बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यासह काही जनहित याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द केला। केंद्र सरकार हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला 630 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री आठवड्यातून एकदा रस्त्यावर उतरून या मोहिमेचा आढावा घेत आहेत। मुंबई महापालिकेच्या या प्रयत्नांना केंद्र सरकारने आर्थिक बळ पुरवले आहे। सचिन आपल्या 50व्या वाढदिवसाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्यावर आला होता। मात्र सिंधुदुर्गातील आदरातिथ्य आणि आपुलकीपणा आणि भोगवे किल्ले निवती गाव आजही मनाला भुरळ घालत असल्याचं ट्विट सचिननं केलं। यात सचिननं किल्ले निवती समुद्र किनाऱ्यावरील क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला। अयोध्येतील शरयू नदीच्या तीरावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 1008 शिवलिंग आणि 100 कुंडात महायज्ञ होणार आहे। झोपडीत शिवलिंग तयार करण्यात आलेत। 100 कुंडात 22 तारखेला महायज्ञ होणार। नेपाळी भवनाकडून याची तयारी करण्यात आली आहे। शरयू नदीच्या तीरावर भव्य दीव रूप पाहायला मिळतंय। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये 2 अज्ञात व्यक्तींनी घुसण्याचा प्रयत्न केला। सध्या पनवेल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांना बोलावून अज्ञात व्यक्तींना त्यांच्या ताब्यात दिलाय। थंडीच्या कडाक्यामुळे देशभरात कोंबडीच्या अंड्यांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचसोबत अंड्यांच्या उत्पादनात 10 ते 15% घट झाल्याने अंड्यांच्या किमतीत वाढ झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातून मध्यरात्रीच्या दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या चोरट्यांना जालना जिल्ह्यात पकडण्यात जालना पोलिसांना यश आलंय। काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या 5 लोकांना जालना पोलिसांकडून पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यापैकी झटापटीत 2 अट्टल दरोडेखोर जालना पोलिसांच्या हाती लागले। भीमा केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने पंजाब केसरी प्रदीप सिंगला आसमान दाखवले। यावेळी भीमा केसरीचा किताब पटकावलेल्या सिकंदर शेखने मानाची गदा हातात येतात
किंवा केसरीचे आयोजक खासदार धनंजय महाडिक यांना खांद्यावर घेत लाल मातीच्या आखाड्यात जल्लोष करत आनंद व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी 7 तारखेला अखेर कोरोना रुग्णांचा आकडा 30 पर्यंत पोहोचला। यात सर्वाधिक पॉझिटिव्ह 14 रुग्ण पैठण तालुक्यात आढळले। न्यायालयातच महिला वकिलाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली आरोपी वकिलास वैजापूर येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश DS पिसाळ यांनी 2 वर्षे साधा कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। ॲडव्होकेट सलीम शेख, रशीद शेख असं शिक्षा झालेल्या आरोपींचं नाव आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व दुकानावर आणि कार्यालयावर 15 दिवसाच्या आत मराठी पाट्या लावा, नाहीतर कडक कारवाई करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहेत। अकोला शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॅन्सी नंबर प्लेट वाहनात अनधिकृत बदल करणाऱ्या वाहनधारकांसमवेत फटाके फोडणाऱ्या बुलेटधारकांवर शहर वाहतूक शाखेनं कारवाईचा बडगा उगारला। गेल्या 3 दिवसात सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये तब्बल 1000 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 5.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी दिली। मुंबईतील गिरगाव चौपाटीचे ऐतिहासिक महत्त्व आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात। आगामी काळात चौपाटीवर पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची अपेक्षा आहे। महापुरुषांची जीवनगाथा उलगडून दाखविणारा लेझर शो चौपाटीवर लवकर सुरू होणार आहे। 22 जानेवारीत अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार। त्याच दिवशी चौपाटीवर लेझर शोचं उद्घाटन होईल। बिग बॉस 17 फेम विनोदवीर मुनव्वर फारुकीला उर्फी जावेदने थेट प्रपोज केलाय। गर्लफ्रेंडला सोड आणि माझ्याकडे ये असं उर्फी त्याला म्हणाली आहे। मुनव्वर फारुकीबद्दल पापाराझींसोबत बोलताना उर्फीने मुनव्वर आवडत असून बॉयफ्रेंड म्हणून तिला तोच हवा आहे असं सांगितलं। उर्फीने जाहीररित्या मुनव्वरला प्रपोज केलाय। खासदार महाडिक यांचे वडील भीमराव महाडिक हे देखील पैलवान होते। खासदार महाडिक यांची मुलंही पैलवान आहेत। अशातच आता खासदार धनंजय महाडिक यांचा नातू आणि महाडिक यांची 4थी पिढी लाल मातीत उतरली आहे। अमरेंद्र पृथ्वीराज महाडिक हा चिमुकला भीमा केसरी कुस्ती आखाड्यात सहज वावरताना दिसला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात सोमवारी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ जयंती दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमादरम्यान महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यावर भर देण्यात येत आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे। निघालेल्या या आत्मक्लेश यात्रेला ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं पाठिंबा देत आम्ही ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी सोबत रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचं पॅन्थर सेनेचे अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी जाहीर केलं। वरवट या गावी झालेल्या सभेला त्यांनी स्वतः उपस्थित राहून संबोधित केलं। नुकतंच पालिकेच्या विभागाने चित्रपट नाटक यांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नागरिकांना मनोरंजनासाठी जास्त पैसे मोजावे लागतील अशी शक्यता आता नाकारता येत नाही। मनोरंजन सृष्टी महागणार असून नागरिकांना आता त्याचा फटका बसणार आहे। मुंबईकरांसाठी मनोरंजन महाग होणार आहे। महापालिकेने 2024-25 मध्ये नाट्यगृह, चित्रपटगृह, सर्कसच्या दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव केलेला आहे आणि तो पालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे। त्यानुसार ठाणे स्थानकावर 8 तासात 1208 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3,40,000 रुपयांचा दंड वसूल केला। मुंबईच्या लोकलमध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवासी वाढत असल्याने रेल्वे विभागासाठी मोठी डोकेदुखी ठरत होती। मात्र आता लोकलच्या फुकट्या प्रवाशांना मुसक्या आवळण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम राबवली।
मात्र तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही। जानेवारी महिना सुरू झाला असून थंडीच्या हंगामातील फळांची राणी समजली जाणारी लाल चुटुक स्ट्रॉबेरी आता बाजारामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे। स्ट्रॉबेरीचा हंगाम ऐन भारत असून मुंबईच्या घाऊक बाजारामध्ये सध्या स्ट्रॉबेरीच्या 30 ते 25 हजार खोक्यांची आवक दररोज होते। स्ट्रॉबेरी हे नाजूक फळ असल्याने घाऊक बाजारात तिची आवक अगदीच पहाटे होते। सकाळी 11 वाजेपर्यंत बाजार आटपतो। मीरा भाईंदर महापालिकेकडून भटक्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली असून नागरिक त्रस्त आहेत। श्वानांच्या लसीकरणाच्या कामाला अधिक गती देत शहर रेबीज मुक्त करण्याच्या दृष्टीने पुढील महिन्यात विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। भारताचे मेट्रो नेटवर्क आता अमेरिकेनंतर जगातील दुसरे मोठे मेट्रो नेटवर्क बनण्याची शक्यता आहे। भारतामध्ये 895 किमी मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले आहेत आणि विविध शहरांमध्ये 886 किमी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे। नवी मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, मध्य प्रदेश मेट्रो, कानपूर मेट्रो, आग्रा मेट्रो, मेरठ मेट्रो आणि सूरत मेट्रो असे अनेक मेट्रो प्रकल्प सुरू आहेत।